शहरातील विकास योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी आणि हस्तांतरणीय विकास हक्क निर्माण करण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेने नवा आदेश जारी केला आहे। यापुढे बांधकाम परवानग्या घेताना मूळ चटई क्षेत्र निर्देशांक आणि प्रीमियम FSI सोबतच त्याच प्रमाणात TDR घेणे बंधनकारक करण्यात आले आहे। पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे की सध्या FSI आणि ॲसिलरी FSIच्या वापरामुळे TDRची मागणी मोठ्या प्रमाणावर घटली आहे। यामुळे TDRच्या माध्यमातून संपादित होणाऱ्या जमिनीची संख्या कमी झाली असून विकास योजनेच्या अंमलबजावणीवर याचा नकारात्मक परिणाम होत आहे। पालिकेने या संदर्भात निर्णय घेत नव्या वर्षापासून TDR शिवाय बांधकाम परवानगी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे। या निर्णयामुळे TDR निर्मितीला चालना मिळेल, तसेच शहरातील नियोजित विकास अधिक गतीने साधता येईल असा पालिकेचा विश्वास आहे। पालिकेच्या या आदेशामुळे बांधकाम व्यावसायिकांना नियोजनबद्ध विकासासाठी योगदान देण्याची संधी मिळणार आहे। TDRची अट लागू केल्यामुळे शहरातील सार्वजनिक सुविधा, रस्ते, उद्याने यांसारख्या प्रकल्पांना आवश्यक असलेल्या जमिनी वेळेत उपलब्ध होतील आणि त्यातून शहराचा समतोल विकास साधला जाईल। पालिका प्रशासनाने हा आदेश त्वरित लागू करण्याचे निर्देश दिले असून नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून या नियमांची अंमलबजावणी होणार आहे। अंबरनाथ पालिकेचा हा निर्णय शहराच्या दीर्घकालीन विकासासाठी महत्त्वाचा मानला जातोय। यामुळे विकासक आणि प्रशासनामध्ये समन्वय साधत शहराचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे।